बाई आता उठन मग उठन करून काही सुनाईचा उठायचा काही पत्ता आहे नाही. हा चाल 7:30 वाजले. पाणी गिनी शिपून घेतो एवढ्या उशिरात. काही त्याचं खरं नाही वाटून राहिलं मले. आपलं तोंड वाजवण्यात काही फायदा नाही आहे. चाल तोपर्यंत पाणी गिनी चांगलं शिपून घेतो. त्या बायाचं सडा पडला असन, पाणी शिपणं झालं असन, झाडझुडा झाल्या असन, पण यायले सणवारच नाही समजत ना. निदान नेमकं सणवार तरी समजले पाहिजे. काय सकाळी सकाळी बडबड करायला पुरते सणवाराच्या दिवशी. काय माय सकाळी सकाळी कंबर नाही वाकत जशी. वयात हे वहालाय पुढं काय होईल काही समजत नाही. म्हाताऱ्या मपणी कसं होईल काय माहित. बापा झालं पाणी शिपून झालं. आज कोण काकू दिसून राहिले. हा नित्या टाकत असते पाणी, नाही तर कोमल टाकत असते. घरी नाही काय ह्या विचारून पाहतो बापा. शांता काकू काय करू राहिल्या हो काकू? कशा काय आज सकाळी सकाळी पाणी टाकून राहिल्या हो काकू? तुमच्या रोज सुना राहते काहून घरी नाही काय सुना? गावले गेल्या गेल्या का दोघी? तुम्ही टाकून राहिल्या पाणी? नाही त्या उठायचे आहे ना, उठायचे आहे तर मग म्हटलं टाकून द्या बाप पाणी. एखाद दिवशी आपण टाकलं तर काय आपलं काय हा अंका झिजते काय? म्हणून मग मी टाकून राहिली. मी काही आवाज दिला नाही त्याइले. त्याची काही वाट पाहत बसली नाही. आज सण आहे ना, माझा दसरा आहे ना. बाप्पा उठायच्याच आहे सणावाराच्या दिवशी. एवढा वेळ झाला तरी बऱ्याच आहे बापा तुमच्या सुनात बापा. शेवटी आपल्याला यायचं गुण झाका लागते. नाही रोजच उठते ना त्या. का रात्री लय उशीर झालता त्याला, लय उशीर झालता. एवढे कोणते कष्टाचे काम केले ते ना रात्रीच्या एवढ्या वेळानं झोपल्या त्या? कशी बोलतो हो तू? कशी बोलतो? माय सुनायले मी नाही म्हणून राहिली काही. तू अशी कष्ट आहे गिष्टाचे काम तुला माहित नाही तर कायले बोलून राहिली तू गावची? माईची कोमल म्हटलं 12:30 एकली आली म्हटलं. काल होमपूजा होती देवीपाशी, तर होमात नाही बसली होती का माईसून? तुम्ही 10 वाजल्या तर झोपल्या तर तुम्ही उठणार नाही काय? तिले वेळ झाला म्हणून आहे. मग आम्हाला वेळ झाला सगळ्याला झोपाले म्हणून आता डोळा लागला. असं बोलत असते काय? होमात नाही बसली, ते होम पूजेत बसलीच नाही. तिकडची अर्थाचा बेअर्थ असं होय काय? मला माहित नव्हतं बाप्पा, म्हणून म्हटलं मीच कायले बोलली असती. असं टाका बाप्पा तुमचं अंगण, तुम्ही पाणी टाकणाऱ्या. मला काय घेणं नाही. मी सारख्या ना म्हटलं बाप्पा तुम्ही टाकलं म्हणून पाणी, तर तुम्ही अशा म्हणून राहिल्या. मी काही उलटी गिलटी नाही बोलली काकू सकाळी सकाळी. तुमच्या सुना फुलात वागवा का काट्यात वागवा, मला कोणतं घेणं देणं आहे? आता घराशेजारी घर आहे म्हणून विचारपूस करतो आपण साध्या मनानं. तुम्ही बेअर्थ लावला बा. कायचा बेअर्थ लावला? सारखी बोलली हो माय. तुले काहून झोमली एवढी? तुले काहून झोमली? ते आम्हाला जैरीपणानं विचारलं असं म्हणून तुला झोमली ना. गेली नाही झोमली, झोंबाले. जाऊ द्या. रामपायठी बोलू नको. चांगला दिवस आहे म्हटलं, दिवेकार करू नको मा घरात भांडणं लावाले. मला नाही पटत सकाळी सकाळी किटकिट लागलेली. एकदम किटकिट लावली त्या. आणि मूड बेकार करून ठेवलं बाबा. काही बोलायला पुरत झालं पाणी शिपणं. का सारखं म्हणता नाही म्हणलं सारखं म्हणाले. अशा बाया भांडाले उठते. शांताबाईची सून उठल्या नाही तर मग कोणावर हे ताव काढू तर मार ताव काढला म्हटलं. चांगलं विचारलं तर लागला असं ना. ते इले झाडझूड करायला लागली, पाणी शिपवा लागलं आणि त्याच्या सुनाने उठल्या. तर ताव मावर खाल्ला त्याईनं. काही नव्हते बापा झाडणं जाऊ दे. काय करावं लागतं कोणाच्या घरातलं आपल्याला काय करावं लागते? नाक्कच विचारलं बाबा, नाक्कच बोलली शांताबाई सोबत. काही बोलायला पुरलं नाही मला. चल माझ्या घरी उभाय करतो, पाणी तपवतो चांगलं, पोट्टीले खद पाणी तपवून देतो, आंघोळ करायला लावतो. लवकर झालं पाहिजे ना. लवकर व्हायला लय करा लागते ना. त्या घरचा अंधार तो पाहत बस ना. आपल्याला काय करावं लागते कोणाच्या घरचं? मोठी चालली मला बोलायला लागल्या. आता उठो का अर्ध्या रात्रीच्या उठो, आपल्या काय घेणे नाही. जाऊ का नाही जाऊ दसऱ्यात आपल्या काय राखते यायचं? नाही करता माई झाडझुडी झाली, पाणी शिपणं झालं. बाहेर म्हटलं म्या रांगोळी टाकली, इकडलं तिकडलं काम हे केलं. पण जाऊ दे. कोमल नाही उठली तर नाही उठली, तिला वेळ झालता. आणि नीता घरीच तर होती. आणि चांगली पसरली होती ते येपर्यंत, तरी उठली नाही हे नीता. तर तोंड दिसते मग. सासू बदमाश आहे म्हणते मग. असं आहे ते. बोललं नाही तर मग सासूमाई चांगली आहे. त्याला काही नाही म्हणा लागत. त्याच्या मतानं करू द्या लागते राजवटा त्याइले. जराशी जर बोलली सासू मग सांगते मायले फोन करून का नाही माई सासू अशी बदमाश आहे, अशी आहे तशी आहे. फक्त सासूनं काही नाही म्हटलं तर बरी आहे मग सासू. सासवाने पाहिजे येईले. सासू वागवाले नाही म्हणते. मग किती काही वाजता उठलं किती काही वाजता झोपलं कोण म्हणणार आहे? म्हणून सासू डोक्यावर बसते. म्हणून एक जण वागवाले नाही पायत म्हणते. मायच्यात नाही पाहिजे म्हणते सासू. ते म्हणते मायच्यात नाही पाहिजे म्हणते मग सासू.
काही बोलायला राहत नाही, टोकाले राहत नाही, आपल्याच मनाचे कारभार कराले. म्हणून सासूने पाहिजे, म्हणून सासू डोक्यावर बसते. 8:30 वाजले, सणावाराचा दिवस आहे, उठली नाही ना. नीता उठलीच नाही. जाऊ दे बा, तिले वेळ झाला तर आपण उठलं पाहिजे. समजूतदारपणा तर नाहीच आहे. तिले वाटलं असं का ती उठायचीच असं, म्हणून हे त्याच्यापेक्षा 2 पट झोपते. ह्या च्या प्या महातचा. सुना आधी काही उठायच्या आहे तुमच्या महाराण्या. काही म्हटलं नाही तर बरं आहे. तुम्ही म्हणता ना मला बोलू नका. 8:30 वाजले तर एक सुनने उठली. ते गेलती बा होमपूजनासाठी, तर पण हे काय, हे गेलती काय, हे काय कोणत्या पाथा पाडायला गेलती काय. उठली नाही. होऊ दे ना, उठू दे ना त्याच्या मतानं. उठन तेव्हा करण त्या. तुला करा लागते काय? तुला करा लागते का शांती? सांग बरं. करण आपण लक्ष नाही द्या. मला नाही करा लागत, पण चांगलं वाटते का सणावाराच्या दिवशी इतक्या वाजता उठणं? तुम्ही सांगा बरं. तुम्ही मस्त बोलून राहिले. कसे बोलता हो तुम्ही? जरासा घरात दबाव नाही पाहिजे का सासऱ्या गिसऱ्याचं? सासूचा असं काही असते ना. सुना तर दबूनच नाही राहील. तुम्ही अशा मोकळ्या सोडल्या म्हणून असं होऊन राहिलं. आपल्याला काय करावं लागते? चांगलं वाटो का नाही वाटो, त्याचं त्याला चांगलं वाटून राहिलं ना. तू बोलू नको. फक्त माय म्हणणं एकच आहे शांती, तू बोलू नको. त्याला जसं करायचं आहे त्या कसं करण. स्वयंपाक जेवढ्या वाजता करूशा वाटत तेवढं करण. उगं आपल्या समोर येते ताटात खायचं बस. म्हणजे त्याच्या मतानं करू द्या. किती करते तर उठून द्या 12 वाजता. मग त्याच्या मतानं 12 वाजता भलं साजरं वाटते. तुम्हाला मोठं साजरं वाटून राहिलं. मी उलीशी झोपली राहिली तर उठ शांती करता. मला बरं लागू का नाही लागू, सुनायला झोपू दे म्हणतं. तुले बोल म्हणू काय? आज लोकांना चित्रकथा दाखव म्हणू काय? सांग बरं. माणसाच्या जीवाला तू पेस पाडतो. सुनाईकडून बोललं तर तुम्ही सुनाकडून बोलता. तुझ्या आईकडून बोललं तर त्या सगळेजण म्हणते माझ्या सासऱ्याने सासूकडूनच भाग घेते, स्वतःच्या बायकूनच भाग घेते. असं लेकरही म्हणून ना मला काय, मी मधातला माणूस पडतो ना. मी कोणाच्या मधात बोलतही नाही आणि बोलायला पुरतही नाही. तुला सांगतो जे आहे आता आपली पिढी संपली. आपल्याकडून जोपर्यंत झालं तोपर्यंत आपण केलं शांती. बोलूही नाही करूही नाही. मला सांग मला पटून राहिलं. वराच्या दिवशी चित्रकथे चांगले वाटते का घरी? चित्रकथे चांगले वाटाले. आपल्या काय करावं लागते? चित्रकथा दाखवून काय फायदा आहे? त्याचं त्याला समजत नाही तर मग काय करू आपण? उठन त्या करण. भलतं चांगलं वाटते ते. त्याला चांगलं वाटून राहिलं ना, वाटू दे ना. तुला म्हणून का कोणी आता ती आजची राजवट संपली. त्याला समजते बायले माणसायले नाही बा. आता शांताबाईची राजवट संपली. आता सुनायच्या हातचा व्यवहार पाणी आहे, लेकराच्या हातचा आहे. त्यालाच म्हणून ना. तुला म्हणून का बेकार का बा? नाही बा, शांताबाई उठली 8-9 वाजता. त्याला सुनायलाच नाव जाईन ना, सुनायचीच वानवी जाईन ना. त्याचं जाईन ना. तू काय टेन्शन घेत असतो? वानवीची नाही, जाऊ द्या तिकडे. वानवीची वाणी जाऊ द्या तिकडे. पण आता दसऱ्यात फिरायला जावं लागते तर ह्या मग म्हटलं मस्त आता ईश्वरा म्हणून उठा. मग काय सारे गाव वापस आल्यावर जाऊ काय देव्या गिव्या पाहिले. मग करते ना मारुशी. तयारी करत ते फटकन आणि काहीच नाही करत. आणि मग करते उशीर. साऱ्या बाया वापस येते ना, आम्ही देव्या पाहायला जातो. मग मजा येते का? काही मजा यायले. असंच आहे त्याचं नेहमीच आहे. कसंही पण लिचक धंदा करते आणि कामही लवकर नाही करत. आणि मग सासूनं काही म्हटलं का भांडायला उठायचं. एवढंच आहे त्याचं. आणि ते आपल्याच घरी असं नाही आहे, साऱ्याच्या घरी सासू सुनायचं असंच आहे. आणि भांडायला लागते ना. घरात भांडणं आहेच कोणाच्या घरी. मी काय म्हणतो, तुला पटत असेल तर त्याच्यासाठी थांबजो. दोघी आहे जावा जात बसन द्या. तू त्या बरोबरच्या मैत्रिणीसोबत चालली जाजो. काय त्याची वाट पाहतं. जाऊ द्यायचं त्याईले. फिरू द्यायचं त्याईले. तू त्या मैत्रिणीसोबत फिरत जा. त्याचं होत नाही तर तू लवकर तयारी करायची. सटकन त्याच्यासोबत आपल्या मैत्रिणीसोबत चाललं जायचं अंधारपणाच्या अगोदर. मस्त देव्या घ्या पाहून यायचं. आणि म्हटलं तर काहून म्हणा मला दिसत नाही असं तसं लावून द्यायचं. म्हातारपणी असंच राहा लागते. बोललं तर काही पटत नाही. कोण वागवून आपल्याला? कोण वागवून? समजूतदारपणा घेऊनच राहिलं तर बरं आहे. नाही तर कठीण आहे म्हटलं. हर एक शब्दाला बोलतो म्हटलं तर शांती लय कठीण आहे. तुला किती वेळा समजून सांगतो शांती का त्याच्या मतानं करू दे. ह्या पात बस. आपण बोलू नये. आपले आता उतरता वेळ चालू झाली आहे. पहिले केलं आपण. आपल्यासारखं नाही समजून घ्यायचं. जाऊ दे ना. आपण अलग होतो, आताचे अलग लोक आहे. तर आजकाल चुपचाप राहा लागते. सुनान पोराईसमोर शब्द नाही बोलतायत म्हटलं आजकाल. बोलता येते काय? तू सांग, बोलता येते का कोणाला तरी? मग आपलंही तसंच समजायचं. गेले ते दिवस जवानीत असते माणसात म्हणजे ताकद. म्हातारपणी नाही राहत. ऐकून घ्यास लागत असते तेवढं.
हो बापा समजलं तुमचं बरोबर आहे. तुम्ही कोण म्हणता भांडण नाही झालं पाहिजे म्हणून. नाही बोलत बापा नाही बोलत. करू द्या त्याला किती वाजता 12 वाजता उठते तर उठू द्या. तुम्ही सांगितलं ना तुमच्या सुनायला काही म्हणायचं नाही. नाही म्हणत मी. उगी बस उगी हा ऐकू जाईन तिले. हा नीता आली. बा खरं खरं बोला आई, तुमच्यापाशी मी उठली नाही म्हणून कुरकुर करू राहिले ना? हा, आणि तुम्ही आईले समजून सांगून राहिले ना? हो बाई ती कुरकुर नाही करू राहिली. ती कुरकुर नाही करू राहिली. आमचं म्हणजे गोष्ट कॉमन गोष्ट आहे. तुझी गोष्ट नाही बाई. हा तुझी गोष्ट नाही करू राहिलो. आता असं जनरल गोष्टी नसते का? तिनं सांगितली मला घरापाठची एक गोष्ट सासू सुनायची. मग मी तिला असं म्हटलं का नाही बा म्हातारपणी तसं असते बा. ऐका लागत असते सुनायचं असं तसं म्हणून समजून सांगून राहिलं. आपल्या घरचा विषयच नाही ना बाई सुनबाई. आपल्या घरचा विषयच नाही तो. आता बाबा गोष्ट फिरून देऊन राहिले पण आपल्याच घरची गोष्ट आहे. आपल्याच घरची गोष्ट आहे. मला ऐकू आलं ना उलीस? काय ऐकू आलं हो तुले? एवढी म्हणून राहिली अशी काय ऐकू आलं? तुझे सासरे बुवा सांगून राहिले का नाही बा? आम्ही असं कॉमन गोष्ट सांगून राहिलो. तुला सासऱ्यावर विश्वास नाही का? मी कुठच्याही गोष्टी करून तर तुमच्याच गोष्टी वाटून का तुम्हाला? हा तू उठली नाही म्हणून तुला असं वाटून राहिलं असं मा गोष्टी करू राहिल्या. भरम पडून घेतला त्या डोक्यात. शांती बस उगी बाई. तुमचा काही विषय नव्हता. तुम्ही बोलू नका. हा बाहेरचा विषय आहे का? स्वतःच्या अंगावर लावून घेऊ भांडण घेऊ नका अंगावर. काय बाबा ठीक आहे मग जाऊ द्या. मला हे झाला असं भ्रम पडला असेल मग.